चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. नेमकं इराण आणि इस्राईल आणि इस्रायलच्या बाजूने आहे काय तर अमेरिका यांमध्ये आता युद्ध सुरू आहे. पण यावर आपण हे बघतोय की भारताने प्रतिक्रिया आहे ती दिलेली नाही. मला वाटते की कालची काहीतरी न्यूज आहे, खूप दिवसानंतर म्हणजे जेव्हापासनं त्यांचे जे इराणचे सुप्रीम लीडर आहेत खामेनी यांचा मृत्यू झालाय किंवा त्यावर इस्रायलने अटॅक केलाय. इव्हन आपण हे नोटीस केलं तर शाळेवर सुद्धा हल्ला केलेला होता आणि जवळपास 175 शाळकरी मुलींचा मृत्यू झालेला होता. त्यासोबतच गांधी हॉस्पिटल आहे इराणमध्ये, आय गेस तेहरानमध्ये आहे, त्यावर सुद्धा निशाणा केलेला आहे इस्रायलने. पण हे सर्व झालेलं असताना सुद्धा मला वाटते की आता काल परवा काहीतरी भारताने त्याची प्रतिक्रिया आहे ती दिलेली आहे. मग आतापर्यंत भारताने का दिलेली नव्हती? आणि हाच मुद्दा आता समजून घेणार आहोत आपण की नेमकं जिओ पॉलिटिक्स काय असतं आणि ते कसं चालतं. मला फक्त एवढं तुम्हाला म्हणायचंय की तुमचे पण याबद्दल काहीतरी नक्कीच विचार असतीलच. फक्त आपण व्हॅल्यूज आणि रियालिटी किंवा प्रॅक्टिकॅलिटी ज्याला आपण म्हणू, या दोघांमध्ये ना बऱ्याचदा आपण कन्फ्युज होतो. थोडंसं तुम्ही तुमचे जे विचार आहेत ते पण नक्की कळवा. मी हे माझे विचार आहेत असं मी म्हणत नाहीये, पण एक आर्टिकल मला सापडला न्यूजपेपरमध्ये आणि त्यामध्ये हे 5 मुद्दे दिलेले होते की भारताने त्याची प्रतिक्रिया का दिलेली नाहीये. भारत नेमका इराणच्या अगेन्स्ट आहे का? तर हे सर्व आपल्याला इथून लक्षात येतं. मला हे म्हणायचं की आपल्याला प्रॅक्टिकली विचार करायचा आहे. तुम्हाला हे पण मी म्हणू शकतोय की तुम्ही जर पंतप्रधान असते तर तुम्ही सुद्धा काय केलं असतं, काही बाबी सांगतोय ते ऐका आणि मग तुम्ही पण डिसाईड करा. राईट? सो काय लक्षात येते आपल्याला की एवढी मोठी जीवितहानी होऊन सुद्धा भारताने इराणसाठी कंडोलन्स म्हणजेच काय तर सहानुभूती आहे ते दाखवलेलं नाही आहे. किंवा आता कुठतरी काल काय तर फार उशिरा ते आय गेस सहानुभूती आहे ती भारताचे जे परराष्ट्र मंत्र्याचे एक अधिकारी होते त्यांनी ते फायनली सांगितलेलं आहे. नेक्स्ट, डीप कन्सर्न तर व्यक्त केलेला आहे, पण कोणतीही अधिकृत समर्थन आहे ते केलेलं नाहीये. बरोबर? आणि यासाठी आपण हे पण बघतो की भारताचा हा जो मौन आहे का बाळगले आहेत आंतरराष्ट्रीय संबंधातील वास्तववादाचे म्हणजे रिअल पॉलिटिक्सचे आपण इथं ना 5 पैलू आहेत ना ते समजून घेणार आहोत. बघा काय आहे. पहिला जो पैलू आहे तो आहे काय? ते समजून घ्यायच्या आधी माझा नंबर इथं मी दिलेला आहे. तुम्हाला कोणतेही क्वेरीज आहेत तर या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. मग ते सिलेबस आहे, स्ट्रॅटेजी आहे, सायन्स रिलेटेड कोणता कंटेंट आहे, बॅच जॉईन करायची आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा, मी एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे डेडिकेटेड सायन्ससाठी. तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे माझ्या याच नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि टेलिग्राम चॅनल दिलेला आहे ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत, सर्व तुम्हाला मिळतील. नेक्स्ट बघा, ही टेलिग्राम चॅनल आहे हेमराज चामोर्शीकर, सर्च करा. सॉरी, इंस्टाग्रामला तिथं पण मी रेग्युलर कंटेंट आहे तो शेअर करत असतो. आणि इथं तुम्हाला एक लिंक मिळेल ज्यावर माझे या प्रकारचे जे सेशन्स आहेत त्या सर्वांची प्लेलिस्ट आहे, तुम्हाला तिथून सहज ऍक्सेस करता येईल. चला, मी म्हटलं की 5 इथं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते 5 कारण कोणते आहेत? पहिला कारण आहे की भारताचा इस्रायलकडे आहे ना तो कल वाढतोय. आता कल वाढण्यामागे व्हेरियस रिझन्स असू शकतात. एक आपल्याला हे म्हणता येईल की डिफेन्स बद्दल आपण भारताचं इम्पोर्ट एक्सपोर्ट इस्रायल सोबत खूप चांगलं आहे, त्यामुळे तो एक सॉलिड रिझन आहे. दुसरं धर्माच्या बाजूने सुद्धा, कारण भारतामध्ये इस्रायलचं हे म्हणणं आहे की जे ज्यूज लोक आहेत जे इस्रायलमध्ये आहेत, ज्यूज लोकांवर अख्ख्या जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये खूप अत्याचार झालेत. इव्हन वर्ल्ड वॉर 2 मध्ये जे हिटलर होते त्यांनी ज्यूजला तर आपल्याला माहिती आहे की मारलं होतं म्हणून. पण इस्रायलचे म्हणणे हे आहे, इव्हन नेत्यानाहूनी हे आता रिसेंटली म्हटलंय की भारत हा एक वन ऑफ द असा देश आहे की ज्यामध्ये अजिबात ज्यूजवर कोणतेही अत्याचार झालेले नाही. त्यामुळे आपलं इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि तो पण मुख्यतः डिफेन्स सेक्टरमध्ये तो तर खूप चांगला आहे, पण धर्माच्या अँगल सुद्धा इथं खूप चांगला आहे. राईट? तर इथं आपल्याला लक्षात येते की या हल्ल्याच्या अवघे 2 ते 3 दिवस आधीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या दौऱ्यावर जाऊन आले. आणि त्यामध्ये ना एक खूप मोठं स्टेटमेंट मोदी यांनी केलेलं होतं की इंडिया स्टँड्स विथ इस्रायल फुल्ली. मला हे म्हणायचंय की हे काही सडन अटॅक तर नव्हता. हा सडन अटॅक होता का? नाही. ऑब्व्हियस आहे की हे मागच्या काही 5-6, 4-5 वर्षापासून, 5-6 वर्ष किंवा 10 वर्षापासूनचं प्लॅनिंग होतं. आणि नेमके जर आता मोदी इस्रायलला जात आहेत, म्हणजेच काय की भारताचा पूर्णपणे कल आहे ना तो राईट. त्यामुळे निष्कर्ष काय निघतो यावरून की इस्रायल इराणवर हल्ले करत असताना भारत एकाच वेळी इस्रायलला पण पाठिंबा देईल
आणि इराणला पण सहानुभूती देईल असं तर होणार नाही, बरोबर? हा हा एक मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. नेक्स्ट बघा, पुढचं आहे काय, दुसरं आहे काय, की इराण सोबत आपण जर पाहिलं तर व्यापार आहे ना तो घटत आहे. शेवटी मी तुम्हाला परत एकदा तेच रिमाइंड करून देतोय की आपल्याला प्रॅक्टिकल होऊन विचार करायचा आहे. आपल्याला पुढे जाऊन कसा फायदा होईल, कोणत्या देशासोबत होईल ना, हा विचार करायचा आहे. ज्या वेळेस अफगाणिस्तानमध्ये सुद्धा तालिबानची सरकार आलेली होती, भारताने तालिबान सोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलेले होते आणि त्यांच्यासोबत आता चांगले आपले संबंध आहे. आणि त्याचा बेनिफिट आपल्याला पाहायला मिळतोय की आता पाकिस्ताननं सँडविच झालाय म्हणजे एका बाजूने भारत आहे, दुसऱ्या बाजूने तालिबान किंवा अफगाणिस्तान आहे. राईट, दोन्ही बाजूने आता त्याचे शत्रू आहे आणि आपला उद्देश पण तर तोच आहे. राईट, त्याच पद्धतीने आपल्याला व्यापारामध्ये सुद्धा कुठून फायदा होईल हा पण आपल्याला विचार करायचा आहे. तर हा जर आपण व्यापार पाहिला तर व्यापार आहे ना तो घटत आहे. कोणासोबत? इराण आणि इराण आणि इंडियाचा व्यापार. दुसरा काय की आपण हे म्हणतो की भारताने काय तर तिथं चाबहार पोर्ट तयार केला, त्यामध्ये भारताने खूप इन्व्हेस्ट केलं, पण त्याचं आउटपुट काय मिळतंय का? पाहिजे तसा बेनिफिट आपल्याला चाबहार मधून मिळतोय का? तर नाही, जो एक्सपेक्टेड होता तो मिळत नाही. म्हणजे परत एक निगेटिव्ह पॉईंट आपल्याला म्हणता येईल की फक्त किती आहे, $1.68 अब्ज अब्ज डॉलर, फक्त एवढाच काय तर तेल आयातीमध्ये इराणकडून होणाऱ्या तेल आयातीमध्ये मोठी घट झालेली आहे. म्हणजे इराणकडून जो ऑइल येतोय तो पण घटत आहे आणि हा जो चाबार आहे ना तो पण काय तर त्याचे पण काम काय तर ठप्प झालेले आहे. सो इथून पण आपल्याला लक्षात येईल की हा एक काय तर इम्पॉर्टंट रिझन आहे की भारताचा जो कल आहे ना तो इराणकडे कमी होण्याच्या मागे. करेक्ट. नेक्स्ट बघा, पुढचं आहे काय, पुढचं कारण आहे राजनैतिक परस्पर संबंधाचा अभाव. हा एक वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन आहे, ज्याला रेसिप्रोसिटी म्हणतात. म्हणजेच काय की इराण नेमकं काय करतोय भारतासाठी, भारताने पण तेच करायला पाहिजे ना. दोन इव्हेंट इथे दिलेले आहेत बघा, की 2019 मध्ये जम्मू काश्मीरचा जो विशेष दर्जा आहे 300 आर्टिकल 370 तो काढला होता आणि ज्यावेळेस तो काढला होता इराणने त्यावर टीका केलेली होती. म्हणजे हा भारताचा अगेन्स्ट आहे. दुसरं आहे काय की 2020 मध्ये दिल्लीमध्ये दंगल झालेली होती, त्या दंगलीमध्ये मुस्लिमांचे हत्याकांड असा काय तर खोटा आरोप इराणने लावलेला होता. आता मला सांगा की ज्या वेळेस भारताच्या बाजूने इराणला उभं राहायला पाहिजे त्यावेळेस इराण नव्हता सोबत, मग काय भारताने या मोमेंटला राहायला पाहिजे का? प्रश्न आहे की नाही? राईट. असं तर नको व्हायला की इराण आपल्याला टोकत आहे आणि आपण काय तर आपण त्याची साथच देतोय म्हणून. हे असं तर होणार नाही, बरोबर? सो हा एक मोठा कारण आहे, म्हणजे परस्पर संबंधाचा अभाव इथं पण आहे. इराणला हे तर आधी कळायला पाहिजे आहे ना, कारण जे जिओ पॉलिटिक्स आहे त्यामध्ये ते इम्पॉर्टंट आहे की आपण इराणला हे आधी कळायला पाहिजे की अरे आपण एकटा पडलोय. मिडल ईस्टमध्ये इराण आज एकटा पडलाय. त्याला प्रयत्न हे करायला पाहिजे की अख्ख्या जगामध्ये कसे नेमके त्याचे मित्र देश वाढवता येईल, यासाठी नक्की प्रयत्न करायला पाहिजे. जर कदाचित इराण या मुवमेंटच्या वेळेस जर प्रॅक्टिकल असता तर कदाचित आज त्याला अजून जास्त फायदा झाला असता. भारताने कदाचित ही जी सहानुभूती आहे ना ही आधीच दर्शवली असती, बरोबर? पण शेवटी काय की ज्याला आपण म्हणतो ना की कर्माचे फळ वगैरे, बघा की शेवटी आपण पर्सनल जरी असलो किंवा दोन देश जरी असले तरी पण ह्या गोष्टींना आपल्याला पाहायला मिळतातच. करेक्ट. नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे काय की आखाती देशांमधील भारताचे हित आणि नागरिक. आता भारतातून बरेचसे नागरिक आहेत ना हे आखाती देशामध्ये म्हणजे मिडल ईस्ट मध्ये जातात. कशासाठी जातात तर कामासाठी जातात आणि तिथून बराचसा रेमिटन्स आहे हा भारतामध्ये पाठवतात. आता यामध्ये जर पाहिलं तर इराण नाही ना हा एकटा पडलाय मिडल ईस्टमध्ये, बाकीचे सर्व देश आहे ते इराणच्या अगेन्स्ट आहेत. इवन सौदी आहे, कुवेत आहे, बहरेन आहे, कतार आहे, सर्व इराणच्या अगेन्स्ट आहे. इवन इराण आहे ना तो त्या देशांवर अटॅक करतोय आणि भारताचे जे नागरिक आहेत ते कुठे आहेत तर या सर्व देशांमध्ये आहे. मग आता अशा वेळेस भारताने कोणाची बाजू घ्यायला पाहिजे, प्रश्न आहे खूप मोठा, बरोबर? तर त्यामुळे भारताचे हित आणि त्यांचे नागरिक आहे याबद्दल आपल्याला नक्कीच विचार करायचे. इराणकडून आखाती देशांवर म्हणजे गल्फ जे कंट्रीज आहेत त्यावर हल्ले सुरू आहे आणि विचार करा की जर आता आपल्याला या देशांमधून हे जे भारताचे नागरिक आहेत त्यांना भारतामध्ये जर अजून सिच्युएशन जर बिघडली तर भारतामध्ये आणावं लागेल. आपण इराणचा जर साथ दिला तर कदाचित हे जे देश आहेत हे आपल्यासोबत मग कोऑपरेट करणार नाही, विच इज ऑब्वियस. करेक्ट. त्यामुळे परत इथं पण आपल्याला तो विचार करावा लागणार आहे. 1 कोटी भारतीय नागरिक आहेत आखाती देशांमध्ये राहतात, ज्यांच्याकडून भारताला खूप मोठा रेमिटन्स आहे, परकीय चलन आहे तो येत असतो. नेक्स्ट काय तेल आणि संबंध आहे. भारताला अजूनही बराचसा जो ऑइलचा इम्पोर्ट आहे तो होतोच आणि मेन कुठून तर मिडल ईस्ट मधूनच होतोय. हा जरी ते इराणकडून जरी होत असेल तरी पण इराणकडून जो इम्पोर्ट होतोय तो कमी होतोय
आता आपण इतर जे देश आहेत, इव्हन रशिया आहेत, त्यांकडून सुद्धा आपण आता इम्पोर्ट करतोय. त्यामुळे मग आपल्याला कुठेतरी बॅलन्स तर ठेवावा लागेल आहे. आपल्याला आपला फ्युचरचा विचार तर नक्कीच करावा लागणार आहे. करेक्ट. नेक्स्ट आहे काय निष्कर्ष काय निघतो यामधून, तर इराणला पाठिंबा दिल्यास भारताचे आखाती देशांसोबतचे संबंध आहेत आणि तेथील भारतीयांची सुरक्षा आहे ती धोक्यात येऊ शकते. ऑब्विस आहे. करेक्ट. नेक्स्ट पुढचं जर आपण विचार केला तर बघा काय पाहायला मिळते आपल्याला. पुढचं कारण आहे काय की अमेरिका. आता किती काही जरी म्हटलं तरी पण सध्या म्हणजे जेव्हापासून हा कोल्ड वॉर संपलेला आहे तेव्हापासून एकमेव असा देश राहिलाय मोठा देश, तो म्हणजेच काय तर अमेरिका. कितीही आपण काही जरी म्हटलं तरी पण नाकारता तर येणार नाही. कुठंतरी जर कोऑपरेट करून तर चालावं लागणारच आहे. अदरवाईज आपण बघतोय की किती टॅरिफ ट्रम्प आहे ते लावतायत. हा, या पिरियडमध्ये खूप जास्त अनस्टॅबिलिटी आहे आणि जोपर्यंत ट्रम्प तात्या आहे तोपर्यंत हे असंच राहणार आहे. कमी जास्त काही ना काही होतच राहणार आहे. पण शेवटी आहे काय की आपल्याला हे मान्य करून चालावंच लागणार आहे की एक तर अमेरिका आहे, दुसऱ्या बाजूला आहे चीन. आणि विशेष म्हणजे काय तर टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अजूनही भारताकडे जे रेअर अर्थ मिनरल्स आहेत ते भारत चीनकडून इम्पोर्ट करतोय. आता चीन सोबत आपले संबंध पाहिजे तेवढे चांगले नाही आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला चीन सोबत जर दुश्मनी आहे तर मग आपल्याला इतरांसोबत मित्रता करावंच लागणार आहे. तरच जाऊन आपला पुढचा जो व्यापार आहे आणि आपली जी सिक्युरिटी आहे मग ती टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ट्रेडच्या बाबतीत ती सिक्युरिटी आहे ती बनवता येईल. त्यामुळे अमेरिकेसोबत कुठंतरी मित्रता तर आता तरी ठेवावं लागणार आहे. बरोबर का, कारण अमेरिका आणि चीन हे दोघ जण काय तर शत्रू तर म्हणता येईल सध्या तरी. बरोबर. हा, एक अँगल हा पण आहे या युद्धामागे की अमेरिकेला चीनला काउंटर करायचे म्हणून हे सर्व युद्ध पण सुरू आहेत. म्हणजे व्हेनेझुएला आहे किंवा इराण आहे. मी प्लॅन करतोय की तो पण एक व्हिडिओ आहे ना तो घेऊन यायचं म्हणून. कारण चीन सुद्धा काय करतोय की इराण आणि व्हेनेझुएलाकडून सर्वात जास्त ऑइल इम्पोर्ट करतोय चीन. मग आता चीनला कसं काउंटर करायचं, चीनची अर्थव्यवस्था कशी त्याला ठोस पोचवायची आहे, तर त्यासाठी काय तर इराणला तिचा जो सप्लाय जातो ना तो काहीतरी करून कमी करा. व्हेनेझुएला आहे आता काही दिवसाआधी सेम जसं इराणमध्ये झालं, व्हेनेझुएलाचे जे राष्ट्राध्यक्ष होते त्यांना पकडलं होतं अमेरिकेनं. बरोबर. त्यामुळे तो पण एक अँगल आहे आणि लवकरच मी तो पण एक प्लॅन करतोय की तो पण एक सेशन घेऊन यायचा आहे. जर तुम्हाला तो कॉन्सेप्ट पूर्ण जर कॉन्सेप्ट क्लिअर करायचा असेल तर नक्की चॅटबॉक्स मध्ये टाकाच की तो जो अँगल आहे ना चीनचा पण यामध्ये काय रोल आहे तो आपण नक्की घेऊन येऊ. करेक्ट. मग आता अशा वेळेस अमेरिकेचा दबाव पण आहे भारतावर, कारण आपण काही दिवसापासून बघतोय की टॅरिफ 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 आहे ते सुरू आहे म्हणून. दुसरं आहे काय की पॅक्स सिलिका, व्हेरी इम्पॉर्टंट करंट अफेअरसाठी. काय आहे पॅक्स सिलिका, तर पॅक्स म्हणजेच काय तर पीस आणि सिलिका म्हणजेच काय तर सिलिकॉन, जो एक रेअर अर्थ मिनरल आहे. आणि याशिवाय ना आता टेक्नॉलॉजी पॉसिबल नाही. म्हणजे हा जो मी बोर्ड वापरतो यामध्ये आपल्या रेअर अर्थ मिनरल्स पाहिजे. आपण मोबाईल वापरतोय, लॅपटॉप वापरतोय, गाड्या वापरतोय, या सर्वांमध्ये हे पाहिजेच. मग अशा वेळेस आहे ना ज्याला आपण रेअर अर्थ मिनरल्स म्हणतो आणि काय तर अजून सेमीकंडक्टर आहे. या मटेरियल शिवाय इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ते पॉसिबलच नाहीत. आणि आपण बघतो की आपल्या डे टू डे लाईफ मध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि त्याचा वापर आहे अजून जास्त वाढत जातोय. म्हणजे ऑब्व्हियस आहे की आपल्याला कुठेतरी ही सिक्युअर करावं लागेल. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की काही दिवसाआधी हे चीनने रेअर अर्थ मिनरलचा सप्लाय आहे ना तो भारताला बंदच केला होता. तेव्हा गाड्यांचे फोर व्हीलरचे मुख्यतः प्रोडक्शनच बंद झालेला होता आणि स्टॉक्स जे आहे ते खाली पडत होते. कारण मी थोडं स्टॉक मार्केटमध्ये पण इन्व्हेस्ट करतो तर ह्या सर्व बाबींना थोडं माहित असतात, कारण तिथं पण जिओ पॉलिटिक्स अभ्यास थोडंफार माहित असणं गरजेचं आहे. सो हा एक मुद्दा लक्षात ठेवा की आपल्याला या बाबतीत सुद्धा काय तर सिक्युरिटी पाहिजे. आता ऑब्व्हियस आहे की अमेरिकेचे साथ द्यायची आहे, आपल्याला रेअर अर्थ मिनरल्स पाहिजे. तर ऑब्व्हियस आहे की आपल्याला कुठंतरी अमेरिकेसोबत जावं लागणार आहे, इराणला अपोज करावं लागणार आहे. सो इराणवरील हल्ले अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त समन्वयाने होत आहेत. ट्रम्प फॅक्टर आहे यामध्ये. इराणच्या बाजूने विधान केल्यास अनपेक्षित निर्णय घेणारा ट्रम्प प्रशासनाची नाराजी ओढवू शकते. जर आपण इराणच्या बाजूने जर काही जर सहानुभूती जर आधीच जर दर्शवली असती तर मोस्ट प्रोबॅबली असं झालं असतं की हा जो टॅरिफ 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 आहे ना तो अजून जास्त वाढला असता. नुकसान कोणाला झालं असता तर भारताला झाला असता. बरोबर. नेक्स्ट पॅक्स सिलिका ऑलरेडी सांगितलं मी. मायक्रोचिप आणि तंत्रज्ञान पुरवठा साखळी जी आहे ना टेक सप्लाय चेन आहे सुरक्षित करण्यासाठी भारताने अमेरिकेसोबत नुकताच करार केलेला पण आहे. सो हा पॅक्स सिलिकाने डिटेल अभ्यास करून ठेवा. निष्कर्ष काय, एका चुकीच्या विधानामुळे भविष्यातील महत्वपूर्ण तंत्रज्ञान करार रद्द होण्याची भीती आहे. आय होप की तुमचे 5 फॅक्टर्स आहे लक्षात आलं असेल
की नेमकं भारताने इराणच्या बाजूने लगेच का सहानुभूती दाखवलेली नाही, है ना? हे इथून तुमच्या या 5 फॅक्टर्सतून चांगलं लक्षात आलं असणार. मी हे म्हणत नाही आहे की भारताने केलं ते चुकीचं केलं. कारण विचार करा की एखाद्या देशाचे राष्ट्राध्यक्ष मारून टाकणे म्हणजेच काय की अमेरिकेची खरी पाहिली तिथे दादागिरी आहे. दुसरं काय की त्या युद्धामध्ये त्या शाळेवर हल्ला केला, रुग्णालयावर हल्ला केला. हल्ला करायचाच आहे तर जे मिलिटरी बेसिस आहे त्यावर करायला पाहिजे. पण हे जे मासूम ज्याला आपण म्हणू की लहान मुली होत्या शाळेच्या, रुग्णालय आहे, हे तर कोणी ऍक्सेप्ट करणार नाही. इव्हन WHO सुद्धा याला कंडेम केलं, बरोबर? त्यामुळे पाहिलं ते तर चुकीचं आहे. पण प्रॅक्टिकली जर विचार केला आपण, जिओ पॉलिटिक्स मध्ये जर नुसार जर विचार केलं आणि आपण आपल्या फ्युचरचा जर विचार केला तर भारताने काय करायला पाहिजे होतं, नक्की हे चॅटबॉक्स मध्ये कळवा. चला, आय होप की सर्व तुम्हाला चांगलं क्लिअर झालं असणार. बाकी इथं तेच दिलेला आहे मुद्दा की आपल्याला आयडियालिझम कडे जायला पाहिजे की रिअल पॉलिटिक्स कडे जायला पाहिजे. 175 निरपराध मुलींचा मृत्यू आहे, हा मानवतेच्या दृष्टीने अत्यंत दुःखद आहे, ऑब्वियस आहे, है ना? आणि चुकीची घटना आहे. त्यासोबत मी तुम्हाला सांगितलं गांधी हॉस्पिटलवर पण हल्ला केलाय, ते पण चुकीचे आहे. परंतु आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये केवळ विचारसरणी किंवा भावनांवर चालत नाही, हे लक्षात ठेवा. इथं इमोशन्स काम करणार नाहीये, तिथे आपल्या इमोशनच्या कोणाला काळजी नाहीये, राईट? आपल्याला आपल्या फ्युचरची आपल्यालाच विचार करा. आणि म्हणून ना जिओ पॉलिटिक्स मध्ये जनरली म्हटलं जातं की जिओ पॉलिटिक्स मध्ये ना कोणी कोणाचा मित्र नाही, कोणी कोणा शत्रू नाही, सर्वजण आपापला स्वार्थ पाहतो, सर्वजण आपापला फायदा पाहतो. इथं माणुसकीनं हे सेकंडरी गोष्ट आहे. मुद्दा समजलाय तुम्हाला, राईट? चला नेक्स्ट. आधुनिक भू राजकारणात म्हणजे जिओ पॉलिटिक्स मध्ये योग्य आणि अयोग्य यापेक्षा राष्ट्रीय हित सर्वोच्च असते. लक्षात ठेवा, हे असे सेंटेन्स ना तुम्हाला मेन्स मध्ये उत्तर लिहिण्यामध्ये खूप हेल्प करतात की सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय, यस राष्ट्राचे हित आहे, हेच भारताच्या धोरणात्मक मौनाचे प्रमुख कारण आहे, हे आपल्याला म्हणता येईल. करेक्ट? चला, बाकी अजून काही क्वेरीज असतील, जसं मगाशी पण सांगितले मी तुम्हाला की माझा नंबर इथे दिलेला आहे, यावर तुम्हाला कोणतेही क्वेरीज आहेत तर डायरेक्ट मला विचारता येईल. मग ते प्रिलिम रिलेटेड असेल, मेन्स रिलेटेड असेल, आन्सर रायटिंग रिलेटेड असेल, सिलेबस जरी तुमच्याकडे नाही आहे एमपीएससी आणि युपीएससीचा, तरी पण डायरेक्ट मला मेसेज करा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचे किंवा बॅच जॉईन करायची आहे तरी पण याच नंबरला मेसेज करायचा आहे. नेक्स्ट आहे काय बघा, की बॅच जर जॉईन करायची असेल तर आपल्याकडे यशोदे 3.0 बॅच आहे, ज्यामध्ये आपण एनसीआरटी पासून सुरू करू आणि बेसिक सर्व यामध्ये कव्हर होणार. एनसीआरटी पासून आन्सर रायटिंग पर्यंत सर्व यामध्ये कव्हर होईल. सोबत आपले सर्व क्लासेस हे लाईव्ह असतात आणि अनलिमिटेड रेकॉर्डेड पण तुम्हाला मिळतील, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. सोबत जर तुम्ही जॉब करत आहात, तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, तरी पण रेकॉर्डेड सेशन तुम्हाला तुमच्या वेळेनुसारही पाहता येतात. लाईफ टाइम साठी तुम्हाला बॅच म्हणजेच तुमचं सिलेक्शन होतपर्यंत तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. नेक्स्ट आहे काय की तुम्हाला इथं 18 बुक्स आणि पीडीएफ स्वरूपात क्लास नोट सुद्धा मिळतील. यासाठी तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा काहीही पे करायची गरज पडणार नाही आणि यासोबत भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय सुद्धा आहे. नो कॉस्ट ईएमआय म्हणजे इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला फीस भरता येईल. माझा नंबर आहे, डायरेक्ट या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आपण कॉलवरच ऍडमिशन वगैरे सर्व प्रोसेस करू. त्यामुळे ऑनलाईन जे फ्रॉड वगैरे आजकाल होतात ना, ती शक्यता पण इथं तुमची राहणार नाही आहे. करेक्ट? नेक्स्ट आहे काय की जर तुम्ही मेन्सला 2025चा मेन्सला असणार तर मग नक्कीच मेन्सचा प्रोग्राम आहे तो जॉईन करायला पाहिजे, कारण इथंच आपण प्रॉपर प्रॅक्टिस करून घेतोय. अजून एक लक्षात ठेवा की 7 तारखेला पुण्यात आपण फ्री टेस्ट घेतोय, ज्यामध्ये तुम्हाला उत्तर कसं लिहिलं जाणार, फक्त टेस्ट म्हणजे नावाची टेस्ट नाही की प्रश्न दिलं लिहा आणि बस झालं. तर बघा की उत्तर कसं लिहायचे, व्हॅल्युएशन कशी करायची आहे, तुम्हाला लाईव्ह आन्सर रायटिंग तिथंच करून घेतल्या जाणार आहे आणि त्या उत्तर सुद्धा चेक करून दिल्या जाणार. त्यामुळे हे होईल की नेमकं त्यामध्ये काही तुम्हाला व्हॅल्युएशन करायचे का, काही चेंजेस करायचे का, तुम्ही उत्तर लिहिलेले आहेत त्यामध्ये काय करेक्शन असायला पाहिजे, हे सर्व तुम्हाला वेळोच्या वेळी त्याच वेळेस तुम्हाला सांगितल्या जाईल. त्यामुळे नक्की तुम्हाला जो मेन्सचा प्रोग्राम आहे ना तो जॉईन करायला पाहिजे, ज्यातही गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम आहे. नाही झालं तर तुमची फी सुद्धा काय तर रिफंड मिळेल. यासोबतच आपण एक फ्री टेलिग्राम चॅनल सुद्धा मेन्ससाठी सुरू केलेला आहे. हा QR कोड आहे, नक्की स्कॅन करून जॉईन करून ठेवा, कारण यामध्ये तुम्हाला रेग्युलर कंटेंट आहे मेन्स ओरिएंटेड तो मिळणार आहे. तुम्ही 25 साठी तयारी करताय, 26 साठी करताय, नक्की जॉईन करून ठेवा. सोबत मेन्सच्या प्रोग्राम मध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला करंट अफेअर्स पण मिळत आहे, डेली पण मिळतील, बाय मंथली पण मिळतील, टेस्ट पण आहेत
10 फुल लेंथ टेस्ट आहेत आणि 12 विषयानुसार टेस्ट आहेत. आणि काय म्हटलं की सर्वात जास्त इम्पॉर्टंट जे जनरली तुम्हाला इतर ठिकाणी पाहायला मिळणार नाही ते आपण इथं तुम्हाला देतोय, ते म्हणजे काय की तुमचे प्रत्येक आन्सर, मग तुम्ही ऑफलाईन मध्ये या उद्या किंवा तुम्ही ऑनलाईन जरी आन्सर जरी शेअर केलेत ना तरी पण तुमचे उत्तर आहे ते चेक करून दिल्या जाईलच. आय होप की हा सर्व क्लिअर झाला असेल. माझा नंबर स्क्रीनवर आहे, कोणतेही क्वेरी काय त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. चला नेक्स्ट सेशनला भेटूया आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.